स्वतःला असं बदला की समोरची व्यक्ती पश्चाताप करेल. कोणीतरी तुम्हाला सोडून गेलं, तुमचं मन दुखावलं किंवा तुम्हाला फसवून विचारलं, तुझी लायकी काय आहे? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला गृहीत धरते किंवा आपला अपमान करते, तेव्हा मनात पहिला विचार येतो बदला घेण्याचा. पण मित्रांनो, खऱ्या बदलाचा अर्थ मारामारी किंवा सोशल मीडियावर वाद घालणे नाही. सर्वात मोठा बदला तो असतो जेव्हा तुम्ही स्वतःला इतकं बदलता की तुम्हाला गमावणारी व्यक्ती रोज आरशात बघून पश्चाताप करेल. आजच्या या व्हिडिओमागे मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही स्वतःमध्ये बदलल्या तर ज्या व्यक्तीने तुम्हाला आज सोडलंय किंवा कमी लेखलंय, ती उद्या तुमच्या एका झलकेसाठी तडपेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची टीप तुमचं आयुष्य बदलून टाकेल. पहिली पायरी, शांत राहा आणि प्रतिक्रिया देणे बंद करा. पहिली गोष्ट, शांत व्हा. जेव्हा कोणी आपला अपमान करतं किंवा आपल्याला सोडून जातं, तेव्हा आपण काय करतो? आपण त्यांना मेसेज करतो, कॉल करतो, रडतो किंवा त्यांच्याशी वाद घालतो. हे करणं लगेच बंद करा. समोरच्या व्यक्तीला काय वाटतं माहिती आहे की तुमच्या जाण्याने याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण जेव्हा तुम्ही अचानक शांत होता, कोणताही मेसेज करत नाही, कोणताही राग दाखवत नाही, तेव्हा समोरची व्यक्ती गोंधळून जाते. तुमची शांतता त्यांना विचार करायला भाग पाडते की याला काही फरक पडत नाहीये. तुमची प्रतिक्रिया न देणे हा त्यांच्या अहंकारावर पहिला आणि सर्वात मोठा घाव असतो. दुसरी पायरी, तुमच्या लूक आणि फिटनेसवर काम करा. म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. दुःखामध्ये देवदास बनून दाढी वाढवणे, अस्वच्छ राहणे बंद करा. आता वेळ आहे स्वतःला आरशात बघून बदलण्याची. जिम जॉईन करा, चांगला आहार घ्या, तुमचे कपडे घालण्याची शैली सुधारा आणि स्वतःला ग्रूम करा. जेव्हा ती व्यक्ती काही महिन्यानंतर तुम्हाला अचानक बघेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त हँडसम किंवा ब्युटिफुल दिसाल, तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकेल. त्यांना जाणीव होईल की तुमच्या आयुष्यातून गेल्यामुळे तुमचं नुकसान नाही, उलट फायदा झाला आहे. तुमचं चांगलं दिसणं समोरच्याला आतून पोखरून टाकतं. तिसरी पायरी, यशाची शिखरे गाठा. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं यश. मॅडम H.J. ब्राउन यांनी म्हटलं होतं, सक्सेस इज द बेस्ट रिवेंज. यश हाच सर्वात मोठा बदला आहे. तुमचे संपूर्ण लक्ष आता तुमच्या करिअरवर, अभ्यासावर किंवा बिझनेसवर केंद्रित करा. रात्रंदिवस एक करा. इतके यशस्वी व्हा की उद्या तुमचं नाव घेण्यासाठी किंवा तुमच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी सुद्धा समोरच्या व्यक्तीला विचार करावा लागेल. जेव्हा तुमची गाडी, तुमचं बँक बॅलन्स आणि तुमचा समाजातला मान वाढेल, तेव्हा समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या गरिबीची, विचारांच्या आणि परिस्थितीच्या जाणीव होईल. त्यांना कळेल की त्यांनी एका हिऱ्याला काच समजून गमावलं आहे. चौथी पायरी, सोशल मीडियाचा योग्य वापर. सोशल मीडिया गेम. अनेक लोक ब्रेकअपनंतर किंवा वाद झाल्यानंतर सॅड स्टेटस ठेवतात, रडणारे गाणे टाकतात. हे करणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? एकतर सोशल मीडियावरून काही दिवस गायब व्हा, ज्याला पॉवर ऑफ ॲब्सन्स म्हणतात. किंवा जर तुम्ही पोस्ट करत असाल तर फक्त तुमचे हसणारे चेहरे, तुमचे यश, मित्रांसोबतचे आनंदी क्षण शेअर करा. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून समोरच्या व्यक्ती जळून खाक होईल. त्यांना वाटेल की मी गेल्यावर हा इतका आनंदी कसा असू शकतो आणि हाच विचार त्यांना रात्री झोपू देणार नाही. पाचवी पायरी, त्यांना मनातून पूर्णपणे काढून टाका. जी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली होती. समोरच्याला पश्चाताप करायला लावताना एक चूक कधीच करू नका. ती म्हणजे त्यांच्या पश्चातापाची वाट पाहणे. हो,
तुम्ही स्वतःला बदलताय ते त्यांच्यासाठी नाही, तर स्वतःसाठी. जेव्हा तुम्ही मनातून त्यांना पूर्णपणे विसरून जाल, जेव्हा तुम्हाला फरक पडणं बंद होईल की ते काय करत आहेत, तो तुमचा खरा विजय असेल. समजा उद्या ती व्यक्ती रडत तुमच्याकडे परत आली आणि माफी मागू लागली, तेव्हा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल ना राग असावा ना प्रेम, फक्त एक शांतता असावी. तुमची हीच वृत्ती त्यांना आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळत ठेवेल. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. कोणा एका व्यक्तीसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका. उठून उभे राहा, स्वतःवर काम करा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही काय आहात. पश्चाताप त्यांना करू द्या, तुम्ही मात्र तुमच्या यशाचा आनंद घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चमकत राहा. धन्यवाद.